एक महत्त्वाची घडामोड पीओपी मूर्ती विसर्जन आणि पुनर्वापरासाठी शासनाकडून आता मार्गदर्शक सूचना जारी झाल्यात। पर्यावरणीय समतोल राखण्यासाठीच महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आलेत। विसर्जनावेळी पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्याचा सल्ला देण्यात आलाय। पीओपी मूर्ती विसर्जनासाठी काय मार्गदर्शक सूचना आहेत? खास व्यवस्था असलेल्या कृत्रिम टाक्यांमध्येच पीओपी मूर्ती विसर्जित कराव्या। विसर्जनानंतर तयार होणाऱ्या गाळाचा योग्य पुनर्वापर शक्य। स्थानिक स्वराज्य संस्थांनी लघु प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज आहे। पीओपी गाळाचा वापर सिमेंट उद्योगातही शक्य आहे, यासाठी एसओपी आवश्यक आहे। मूर्ती सजावटीसाठी केवळ पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचे निर्देश आहेत। पीओपीच्या मूर्त्यांच्या बाबतीत न्यायालयीन लढा आणि त्याबद्दलचा वैज्ञानिक अभ्यास हा सुद्धा मी आणि भारतीय जनता पक्षाने अतिशय योग्य पद्धतीने केला, तो मांडला। न्यायालयातना पीओपीच्या मूर्त्यांच्या निर्मितीचं जे संकट आलं होतं ते टळलं। सार्वजनिक पीओपीच्या प्रथा परंपरागत गणेशोत्सवाच्या मूर्त्यांचं विसर्जन न्यायालयासमोर प्रथा परंपरानुसार व्हावं, मला वाटतं हेही संकट आता दूर होणार आहे।